आपण आज आस्था होमिओपॅथी डॉक्टर दिनेश जगताप यांच्या दवाखान्यामध्ये आपल्या सोबत आपले पेशंट आहेत वैशाली कुदळे. पेशंट त्यांचं मनोगत सांगतायत. तुमचं नाव सांगा. वैशाली मधुकर कुदळे. तुम्हाला किती फरक पडला पायाला? निम्मा पडलाय. आणि तुम्ही आधी कुठं जायचं? पुण्याला जायचं ना? तिथं सांगायचं. असं नाही, मला सांगा काय प्रॉब्लेम नाही. ठेव का तुम्हाला चालता येतं, पायाची सूज सगळी गेली, औषधं बरी आहेत. दुसरा विषय, डॉक्टरांना फोन कसा करता तुम्ही सांगा? काय करता? आदल्या दिवशी फोन करावा लागतो. अपॉइंटमेंट म्हणजे काय? नंबर लावायचा. डॉक्टर तुम्हाला नंबर लावला, वेळ देत. वेळ दिल्यावर इथं आल्यावर तुम्हाला काय होतं? आपण नंबर लावला ना, मग ते सांगतात इतक्या वाजता ये, मग आपण यायचं त्या टायमाला. म्हणजे बघा, अपॉइंटमेंट घेणं ही गोष्ट शहरातल्या लोकांनाच फक्त कळते, अशातला भाग आहे. ह्याच्या अगोदर आहे ना खांडेकर तिथे येत होतो, त्याच्यानंतर पुण्याला जात होतो, नंतर इथे यायला आलो, इथं फरक पडला. विषय काय आहे, अपॉइंटमेंट ही गोष्ट या दोघींना जर कळत असेल तर शिकलेल्या माणसांना तर कळलंच पाहिजे. एवढ्या साध्या माणसांना ते कळते की सगळ्यांचा वेळ. आणि समजा आपण म्हणतात की आलो आणि त्या टायमाला दुसरं पेशंट असलं, मला एकला टाइम दिलता, आमची गाडी म्हणून आम्ही बारक्या गाडीवर आलो आता. आणि जर समजा एकला आलो असतो, इतका वेळ मला थांबावं नसतं लागलं. मला साहेब करायचं सगळं 2 तास वाचाय पण येतं. थोडक्यात या साध्या माणसांना अपॉइंटमेंट कळते, म्हणजे आपला भारत देश हा आता महासत्ता होण्याच्या दिशेने चाललेला आहे. धन्यवाद. डॉक्टर दिनेश जगताप, आस्था होमिओपॅथी.